राज्यात कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, त्यामुळे मनसेच्या आंदोलनात तोडफोड झाल्यास कारवाई केली जाईल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलाय। लोकशाहीत सगळ्यांनाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र आंदोलनात हिंसेला स्थान नाही याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं। पाहुयात आमच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी केलेली खास बातचीत। राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्याचं आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार अशी घोषणा केलेली आहे। आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक साहेब। मलिक साहेब, राज ठाकरेंनी काय काय बोललेत आपण पाहिलेलं आहे, दरोडेखोर म्हणलेत आपल्या मंत्र्यांना। 95 पासून 99 पर्यंत त्यांच्याकडे सत्ता असताना दरोडे त्यांनी जे घातलेले त्याच्या अनुभवावर ते सगळा आरोप लावताय। हत्या करणे, दरोडे घालणे त्याचा अनुभव त्यांना आहे, त्याच्या आधारावर ते बोलताय। पण उद्या 9 वाजल्यापासून रस्ते बंद राहतील, ही रस्ते दुकानाने शटर डाऊन केली की बंद होतील। रस्ते या राज्यातले 24 तास 7 दिवस वर्षभर चालू राहतील। कोणी बंद पाडायला आले की त्याच्यावर कारवाई निश्चित रूपाने सरकार करणार आहे। अच्छा, परंतु राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर आज जी त्यांची प्रतिक्रिया थोडीशी मावळल्यासारखी वाटते, तोडफोड करू नका असं आवाहन केलेलं आहे। कुठेतरी मनसे बॅकफुटवर गेले असं वाटतंय। आणि चांगलं आहे, विचार बदलत असतील, हिंसा सोडत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करू। आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्ती, संघटन आणि पक्षाला आहे आणि शांतीपूर्वक आंदोलन ते करत असतील तर त्याचे स्वागत आम्ही करणारच आहे। परंतु ज्या उद्देशानं नाव दिलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून, मात्र विकासाचे मुद्दे अद्यापही पुढे आलेले नाहीयेत। ब्लूप्रिंट सांगितले होते तेही पुढे आलेले नाहीयेत। आता टोलवरून आता वेगळं वातावरण निर्माण होत आहे। नाही, त्यांनी 8 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी ब्लूप्रिंट दाखवला होता की भविष्य काळामध्ये महाराष्ट्र कसं राहील, कुठल्या पद्धतीने विकास होईल। पण 8 वर्षामध्ये विकासचे ब्लूप्रिंट कधीही साध्य झालेले नाही। उलट त्यांचे ब्लूप्रिंट कुठेतरी कार्यकर्त्यांना गुंड प्रवृत्ती निर्माण करण्याची राहिलेली आहे, त्यांच्या ब्लूप्रिंट तोडफोड करण्याचा राहिलेला आहे, त्यांचे ब्लूप्रिंट कुठेतरी गुंडगिरीचा राहिलेला आहे। आणि आता नवनिर्माण सेना ही गुंड निर्माण सेना झालेली आहे। मला वाटतं त्यांच्याकडे विकासाच्या कुठल्याही ब्लूप्रिंट या राज्यात नाही। याच राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते की तोडपाणी केलं जाते म्हणून। मध्यंतरी टोलवरूनच आंदोलन सुरू केलं होतं, मात्र अचानक संत झालं। आता पुन्हा ते वाढते, काय या पाठीमागचा उद्देश आहे? आता तोडफोड कशासाठी हे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते। तोडफोड तोडपाणीसाठी आहे काय, असे प्रश्न या राज्यामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे। कारण 6-6 महिने गॅप घेत आहे, मग पुन्हा रस्त्यावर येत आहे। 2 वर्षापूर्वी विषय हाती घेत आहे, नंतर सुरू करताय। म्हणजे तोडफोड तोडपाणीसाठी आहे काय, अशी पण शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण होणे हे स्वाभाविक आहे। ओके, धन्यवाद। राज ठाकरे यांनी जे आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्रभरामध्ये, जे पेटवण्याचा विषय आहे तो कुठेतरी संशयास्पद वाटतोय। तोडफोड हे केवळ तोडपाणीसाठीच केले जाते का, याची पण चौकशी करणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन अमित कुमार सह रामराज शिंदे, TV9 मुंबई।